हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे होळी आणि उद्या आहे धुलीवंदन. तर आमच्या परिवाराकडून तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर होळी रे होळी पुरणाची पोळी. आज सगळ्यांच्या घरोघरी पुरणाची पोळी ही नक्कीच असेल. तर चला, आज आपला दिवस कसा जातोय आणि आज आपल्या घरचा बेत कसा असणार आहे आणि होळी पूजन आणि होलिका दहन हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा. आवडला तर नक्कीच लाईक करा. चला तर आपण आता पुन्हा भेटूया. बाय. सर्वात अगोदर मी देवपूजा करून घेतली. बाकी घरातली सगळी कामं झालेली होती. म्हटलं चला पहिला जेवण बनवायच्या अगोदर आपण देवपूजा करून घेऊया. ते छान पहिला मंदिर साफ करून घेतलं. देव अगोदर सगळे धुवून पुसून ठेवून दिले आणि नंतर आता मंगल कलशाची स्थापना करते आहे. मंगल कलशाला आईला सजवण्यात मला खूप बरं वाटतं आणि छान छान वस्त्र घालण्यामध्ये, त्यांना नटवण्यामध्ये आणि नंतर जे आईचं रूप येतं ना निखरून, वाव सुंदरच, अक्षरशः असं बघण्यासारखं असतं. तर चला बघा तुम्ही आई आपली कशी दिसते ती. देवपूजा करून झाल्यानंतर इकडे आली होती मशीनचं काम करायला, कारण मशीन लावली होती तर त्याचे कपडे पण स्पिन करायचं होतं. त्याच्यानंतर गेली स्वराला सोडायला. येता येता बघितलं तर सोसायटीमध्ये होळी ही उभारली होती. चला म्हणता म्हणता आपले संध्याकाळचे 5 वाजले. आता जेवण करून घेते. जेवणामध्ये आज आमच्याकडे पुरी आहे आणि चण्याची भाजी आहे, आमटी आणि भात आहे. तर चला ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेते. संध्याकाळी परत तयार व्हायचं आहे, आपल्याला होळी पूजनला जायचं. तर चला इथे आता मी चण्याची भाजी करायला घेतली आहे. त्याचं काय झालं माहिती आहे का, आम्ही लोक आहे ना शंभू महाराजांचं बलिदान मास हे ह्या महिन्यामध्ये असतं, तर आम्ही ते पाळतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला नॉनव्हेज, गोड किंवा काय आपलं असं वेगळं खायचं नसतं. त्यामुळे आपलं घरचं जेवण जे आपण नेहमी बनवतो, डाळ भात जे काय असेल ते काय बनवायचं असतं ते बनवतो आणि मग तेच खातो. त्यामुळे मी पुरणपोळीचा हा बेत काय केला नव्हता. म्हटलं बघू पुढे गुढीपाडवा आपला सण येतोच आहे, तेव्हा मग बनवेल आणि तेव्हा मग तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करेल. तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की आपल्या सगळ्या बायकांच्या जीवनातले हे मसाल्यांचे कलर म्हणजे ती आपली होळी. म्हणून तुमच्या सगळ्यांना हॅप्पी होली असं म्हणून पुढे काम करायला घेतलं आहे. चला आता इथे मी चण्याच्या भाजीला फोडणी देते. मागच्या व्हिडिओमध्ये मी चण्याच्या भाजीचा व्हिडिओ पूर्ण टाकला होता की मी चण्याची भाजी कोणत्या पद्धतीने करते आणि कशी झटपट होते. तर जर तो बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघा, मी खाली नक्कीच त्याची लिंक देईल. बरं आता इथे चण्याची भाजी करते. एका साईडला भात शिजत घातला आहे. नंतर चण्याची भाजी झाल्यानंतर म्हटलं पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यानंतर मला ना आमटी बनवायची होती. चण्याची डाळीचं पाणी माझ्याकडे फ्रीजमध्ये होतं, स्टॉक असं म्हणतात ना तसं स्टॉक होतं. तर म्हटलं थोडंसं आमटी बनवते त्याची, म्हणून मग पुढे आमटी बनवून पण घेतली. म्हणजे आत्ता सगळं जेवण करून ठेवते म्हणजे संध्याकाळी आपलं तेवढं फ्री व्हायला होतं. थोडंसं साडी वगैरे घालायची असते तर थोडा वेळ लागतोच आणि आपलं संध्याकाळची देवपूजा वगैरे ते सगळं करून मग आपल्याला होळिका पूजनला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळीच स्वराला सोडून आली ट्युशनमधून आणि मी म्हटलं पहिलं जेवण करून घेते. मग आता इथे पीठ मळते. पीठ मळून झाल्यानंतर आमटी करून घेते. तोपर्यंत आपलं पीठ मुरेल थोडं 5-10 मिनटासाठी आणि मग छान छान अशा टमटमीत पुऱ्या बनवून घेते. तर इथे भात झालेला आहे, भाजी पण झालेली आहेत आणि आता आमटीची तयारी करते. इकडे बघा माझं पीठ पण मळून झालेलं आहे. थोडं असं फटाफट कामं केली ना की लवकर आपण फ्री पण होतो आणि आपल्याला पुढची कामं पण करण्यामध्ये थोडा टाईम मिळतो. तर चला इथे मी आता आमटीची तयारी करते. आमटीची वगैरे रेसिपी आहे ना मी नक्कीच परत पुन्हा कधी केलं ना
तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल की मी कोणत्या पद्धतीने बनवते म्हणून. तर चला, इथे आता मी जेवण करून घेते, आपण पुढे भेटूया. तर चला, आता हा लास्ट माझा मेनू बाकी होता, जो पुऱ्यांचा होता. पुऱ्या पण माझ्या इथे झालेल्या आहेत. म्हणजे मी आज आमटी, भात, चण्याची भाजी, पुरी आणि आपलं थोडंसं पापड वगैरे हे नंतर फ्राय करणार आहे मी. तर आता ते सगळं झालं, मग भांडी वगैरे घासली आणि मस्त तयार झाली साडी वगैरे घालून. आता दिवाबत्ती करून घेते. तर बाहेर नेहमीप्रमाणे दिवे लावते संध्याकाळी, त्यामुळे बाहेरचे दिवे आता पेटवते आणि बाहेर दिवे लावल्यानंतर घरची पूजा करून घेते. इथे माझं जेवण पूर्ण झालेलं होतं, म्हणून म्हटलं देवाला पण नैवेद्य इथे दाखवून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवला आणि आहो आमचे तोपर्यंत आले. तर म्हटलं चला आता फटाफट तयार व्हा, आपल्याला होलिका पूजनला जायचं आहे. तर इथे दिवाबत्ती करून घेते आणि पुढे होळी पेटवायला जाऊया आपण. चला चला, आता आम्ही चाललो आहोत पूजेला होळीच्या. चला आपण जाऊया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छान अशी भली मोठी आमच्या सोसायटीमध्ये होळी उभारली होती आणि भरपूर सारी गर्दी असल्यामुळे भरपूर जणी येतात. बायका पाया वगैरे पडायसाठी, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपासून बायका, माणसं, भरपूर गर्दी असते आमच्या सोसायटीमध्ये आणि खरंच एक वेगळं वातावरण असतं. तर आम्ही पण इथे छान मनोभावनाने पूजा करून घेतली, होळी खेळलो आणि एकमेकांना छान मस्त कलर चोळून घेतला. होळी पूजून झाल्यानंतर जी होळीला आपण पाणी देण्याची जी प्रथा असते ती इथे आम्ही करत आहोत आणि ती करताना खूप मजा येते. तर ती प्रथा आमची करून झाल्यानंतर इथे सगळ्यांनी बोंबा मारून मस्त आपली होळी छान पेटवली आहे. आणि इथे आम्ही मस्त, ही आमच्या समोरची भाभी आहे, ती मला इथे कलर लावायला आली आहे. तर आम्ही पण छान एकमेकींना कलर लावला. इथे माझी मैत्रीण आहे, तिला आम्ही हळद कुंकू आम्ही दोघी एकमेकींना करतो आहे आणि हळद कुंकू केल्यानंतर एकमेकींना छान मस्त कलर लावून घेतला आणि ही अशी आमची छानशी होळी आमची पार पडली आहे. होळीचा सण कसा वाटला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आमचे छान छान असे फोटो काढलेले हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्या आपण धुलीवंदनाचा कार्यक्रम कसा पार पाडणार आहोत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर चला
बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर चला, अशा प्रकारे आमची मस्त आज होळी खेळून झाली आहे. पूजा पण मस्त झाली आणि बघितलात तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये कशी होळी खेळतात ते. तर चला आता आपण उद्या भेटूया. बाय.